जय जय रघुवीर समर्थ. दशक 16वा. सप्ततिन्वय. समास पहिला. वाल्मिक स्तवन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. सर्व ऋषींमध्ये परम पुण्यशाली असलेला वाल्मिक धन्य धन्य आहे. त्याच्या योगानेच या 3 लोकांचा उद्धार झाला. भविष्य एवढे चोख की शतकोटी श्लोकाचे डोळ्याने न पाहिलेले, जगात शोधले तरी तसे न ऐकलेले, कुठले तरी सांगितलेले भविष्याचे एक वाक्य खरे झाले तर जगातील लोक आश्चर्यचकित होतात. पण वाल्मिकींनी रामावतार होण्याआधीच शास्त्राधार न पाहता रामचरित्र विस्ताराने वर्णन केले. अहो काय सांगावे, प्रत्यक्ष शंकर वाल्मिकची सुमधुर वाणी ऐकून संतुष्ट झाले आणि त्यांनीच शतकोटी रामायण 3 लोकात वाटून दिले. इतरांना मर्म न जाणता येणाऱ्या वाल्मिकचे काव्य शंकरानेच परिशीलन केल्याने रामभक्तांना अत्यंत आनंद झाला. मागे कितीतरी मोठे मोठे ऋषी होऊन गेले, त्यातील अनेकांनी काव्यरचना केल्या, पण वाल्मिक सारखे कविपुंगव मागे झाले नाहीत, पुढेही होणार नाहीत. वाल्मिकनी प्रथम अनेक अघोर कृत्य केली असली तरीही रामनामाने ते पुनीत झाले. दृढ निष्ठेने नाम जपता जपता पुण्याची सीमा ओलांडली. वाणीने उलट सुलट नाम म्हणताच पापांचे गिरीवर भग्न झाले आणि विश्वावर पुण्याची पताका रोवली गेली. वाल्मिकनी तप केलेले अरण्य पुण्यमय झाले. त्याशिवाय त्यांच्या तपश्चर्येच्या भक्तीमुळे वठलेल्या वृक्षालाही अंकुर फुटले. जगातील आधी वाल्या कोळी नावाचा जीव घेणारा दरोडेखोर तोच आता ज्ञानी पुरुष ऋषी श्रेष्ठ सर्वांकडून नमस्कार करून घेऊ लागला. आपल्या दुष्कृत्याबद्दल उपरती आणि अनुताप उत्पन्न झाल्यानंतर पाप कोठे उरणार. देह पालट होईपर्यंत काया पालट तपाने त्यांचा दुसरा जन्म झाला. अनुतापाने बैठक मारून त्यांनी इतके नामस्मरण केले की त्यांच्या देहाभोवती वारुळ वाढले. त्यामुळेच त्यांना वाल्मिक असे नाव पडले. वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक म्हणतात, म्हणून त्याचे नाव वाल्मिक असे पडले. ते यथायोग्यच आहे. त्यांच्या निस्सीम तपाने तपस्वियांचे अंतःकरण संतुष्ट पावले. वर वर्णन केल्याप्रमाणे तपस्वींच्या मध्ये अग्रगण्य, कवीश्वरामध्ये अत्यंत श्रेष्ठ, निश्चयाचा स्पष्ट वक्ता, दृढनिष्ठा असणाऱ्यांचे शोभास्थान, रामभक्तांचे भूषण, अपूर्व धारणाशक्तीने साधकामध्ये दृढमती निर्माण करणाऱ्या या रामप्रभूचे कविश्रेष्ठ धन्य अशा वाल्मिक ऋषी तिलकांना मी साष्टांग नमस्कार करतो. वाल्मिक ऋषींनी सांगितले नसते तर आपणा सर्वांना रामचरित्र कसे समजले असते. म्हणून त्या महान विभूतीचे वर्णन कितीही केले तरीही ते कमीच आहे. त्यांनी रामकीर्ती प्रकट केल्यामुळेच रामाचे महत्त्व वाढले आणि भक्तांनीही केवळ श्रवण मात्रे सुख प्राप्त करून घेतले. वाल्मिक ऋषींनी राम यशोगाथा गाण्यात मग्न होऊन आपला काळ सार्थकी लावला. त्याशिवाय जगातील अगणित लोकांचा उद्धार केला. रामदास स्वामी म्हणतात, अत्यंत महिमाशाली असणारे महान महान रामभक्त आहेत. त्या सर्वांचा मी दासानुदास आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 16 दशके वाल्मीकस्तवन निरूपणं नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.